की शारदा माता की वर्धितोऽहं महामंगले पुण्यभूमे पदत्वे पदत्वे शिखायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वं नमामो वयम् अजच्चाञ्च विश्वासदेहि श्रीशक्तिं सुशीलं जगद्वेदनं रमरमेत श्रियं चैव जाकण्ठकाकेन मागं परं सिद्धिर्गन्नं अहङ्कारे परं वै भवन्ये तुमेतत्परस्यं परं सिद्धिर्गन्नं अहङ्कारे. दिवसातून एक दिवस ठीक आहे. फ्रीज मध्ये ठेवायचं 2-4 दिवस पण कडक येऊन जाईल ठीक आहे. कधी पोहोचेल चालेल ठीक आहे. बरोबर असं साधा ठेवला तर 1 दिवस म्हणजे ते तुम्ही खाता का नाही. मग पॅकेटचं किती दिवसाचं राहते? 2 महिने 4 महिने 6 महिने 1 वर्ष तसंच पडून राहते त्याच्यात आणि ते तुम्ही खाता. मग ते तुमचं पोट चांगलं करून का खराब करून आणि आपण तुम्ही खूप आवडीने खाता ना. त्याच्यापेक्षा पॅकेट न खाता तुम्ही मम्मीला म्हणा मला हे बनवून दे घरचं खा तर तुमची तब्येत चांगली राहील तर तुमचा ब्रेन चांगला राहील तर तुम्ही अभ्यास चांगला करणार. अभ्यास चांगला होईल तर फर्स्ट रँक येणार. म्हणून तुम्हाला मी जेव्हा एक्झाम मध्ये होतो काय सांगितलं होतं? 3 दिवस पॅकेट खायचं नाही. आदल्या दिवशी मी शिकून दिलं तुम्हाला आहे ना हल्दीरामचे पॅकेट. पण त्यानंतर मी काय सांगितलं होतं? 2 दिवस खायचं नाही. का बरं सांगितलं असेल? जर तुमची तब्येत त्या दिवशी बिघडली असती तुमचा पेपर चांगला गेला असता का? कारण डोकं कशात असतं? अरे डोकं दुखून आलं, अरे पोट दुखून आलं त्याच्यात. मग अभ्यास आठवला असता का? नाही. समजत आहे? त्याच्यासाठी होतं. म्हणून याच्यानंतर लक्षात ठेवा. कळलं का? भाषण त्यासाठी मी बसलो नाही इथे ठीक आहे. कळलं का? पण ह्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहे. आज मला प्रॉमिस करा हात असा करा सर्वांनी. आजपासून आम्ही आई बाबांच्या मोबाईलला हात लावणार नाही. त्यानंतर बाहेरचं पॅकेट फूड खाणार नाही आणि खूप अभ्यास करणार, खूप मोठं होणार, खूप तरक्की करणार. आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवायसाठी आम्ही डेली मेडिटेशन करू. सकाळी उठल्याबरोबर गादीवरच करायचं. त्याच्यानंतर रात्री झोपायच्या 10 मिनिटं आधी जी तुमची थॉट प्रोसेस असते ती तुमची तरक्की करत असते. ब्रह्मांड तुमच्यासाठीच आहे. देव माणसामध्येच असतो. शोधायची गरज नाही. तो तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसेल. प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक माणसामध्ये जे काही जीव असते ज्याच्यात जीव असतो त्याच्यात देव असतो. बरोबर आहे? देवाने घडवलं नाही तुम्हाला म्हणतो ना आपण. तर प्रत्येक याच्यात देव असतो. देवाने कोणाचं रूप आणलंय? माणसाचंच आलं ना. राम कोणता होता? राम कोण आहे? माणूसच होता. साईबाबा माणूसच होता का? वेगळा होता का तो? होते का वेगळे? नाही ना. माणसंच होते आणि माणसाचाच देव असतो ना. गेल्यावर आपण त्याची मूर्ती बांधतो आहे की नाही. पण मेन काय असते? माणूसच असतो. बरोबर आहे की नाही? कळलंय का? तर प्रत्येक माणसात देव असतो. कळलं? समजलं? हा.
Thank you.